नक्कीच निलेश माडिक साहेब यांच्याकडून सुद्धा या शुभेच्छा येतात. वळूया मैदानाच्या आतमध्ये. दासगाव टीम पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर आपण पाहतोय दासगाव टीम समीर आपण पाहतोय बॉलिंगसाठी समीर पाहतोय आणि समोर आहे फैजुल्ला आपण पाहतोय एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडला उमेर आपण पाहतोय उमेर आपण पाहतोय फक्त आवाज वाढवा. फैजुल्ला आणि उमेर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर आपण पाहतोय बॉलिंग साठी पहिला बॉल हाताळण्यासाठी पहिला चेंडू हाताळण्यासाठी तर बघूया उमेर आपण पाहतो फैजुल्ला स्ट्रायकर एंडला आणि उमेर नॉन स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलर समीर आपण पाहतोय रोड एंड कडून. तर यावेळेस फैजुल्लाच्या बॅट मधून पहिला केलेला गेलेला वार बॉल निघून जातोय सीमारेषा पार अटके पार. हा आहे उत्तुंग षटकार. आणि त्या जर विचार केला तर जर उमेर यांनी 50 मारली तर जैद कादरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. याच दरम्यान आपण पाहिलात ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच केला जाईल. या व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलक 1 नी पुढे जाणारे धावफलक जाऊन पोहोचतोय 7 धावांवरती. आपण पाहिलात फैजुल्ला देशमुख नक्कीच जर एक विचार केला तर एक क्रिकेट व्यक्तिमत्व खूप चांगले. त्यानंतर आपण सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना त्यांचं सुद्धा व्यक्तिमत्व खूप सामाजिक उपक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाग घेत असतात आणि त्यांच्या बॅटमधून धावा सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात मध्ये येत असतात. आणि तसंच पाहायला गेलं तर एक जबरदस्त षटकार पाहिल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता समीर यांचा. बघूया पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला आता काही वेळा बॉलची वाट पाहिजे असते तर काही वेळा वाट लावायची असते. यावेळेस वाट पाहिली थोडासा एक्स्ट्रा बाउन्स झाला हलक्या हाताने फक्त बॉल ऑन साइडला ढकलून दिला. एक सिंगलच्या साईने स्कोरबोर्ड पुढे जाणारे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 8 धावांवरती. आपण जर पाहिलात तर एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2022च्या माध्यमातून आपण पाहतोय अल फतेह किंजोळी यांच्या माध्यमातून विचार केला गेला तर एक जबरदस्त आयोजन बहारदार नियोजन पाहायला मिळतोय. यस तर या पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील यस 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 डेफिनेटली ओव्हर नंतर आपण यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच. याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय उमेरच्या बॅट मधून एक ब्लास्ट पाहायला मिळाला परंतु शेवटच्या क्षणाला इम्रान यांच्याकडून एक जबरदस्त कॅच पाहायला मिळाली. आणि बॅटिंग तर आपण पाहायला गेलं तर इथे एक पुन्हा एकदा पाहतोय जबरदस्त क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. तितकं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि अंपायर सरांच्या इशाऱ्याकडे इथे वाट पाहिली जाईल. चला मॅच चालू करून घ्या. अंपायर सर वेळ घेऊ नका. अंपायर सरांचा इशारा पाहिला जाईल. स्ट्रायकर एंडला अंपायर सरांचा इशारा. असलम सर आपला इशारा. यस 2 रनची पेनल्टी असणार आहे टीमला अर्थात दासगाव टीमला. 2 रन टीमच्या टोटलमध्ये नक्कीच फायनल स्कोर जो ऍड होईल त्यानंतर 2 रनची पेनल्टी ही ऍड केली जाईल. 2 रन फायनल स्कोरच्या मध्ये ऍड केले जातील. वळूया पुन्हा एकदा. धावफलकावरती रन्स लागले जात आहेत 8 रन्स. आणि त्यानंतर बॅकफुट जाऊन हलक्या हाताने फक्त ढकलून दिलेलं इथे सिंगल तर कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या साईने फैजुल्ला नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचतायत. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सोहेम आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. सोहेम आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला आता मात्र बॅटिंग करणार आहे. कारण आपण जर पाहिला तर पहिला उमेर आउट झाल्यानंतर सोहेम येते. समीर आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर एक विकेट नक्कीच मिळवण्यात सक्सेसफुल झाले. सोहेम आपण पाहतोय हलक्या हाताने ऑन साइडला हा खेळलेला फटका डीप मधून तिथे फिल्डर पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या रिजन मध्ये इम्रान आपण एक सिंगल रोखू शकणार नाहीत. यस उमेरचा विकेट ज्यांनी काढला ते बॉलर आहेत समीर यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून आहेत फैसल
जैदभाई कादरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. समीर साडी वळूया फैजुल्ला यांच्यासाठी. यावेळेस हाफ टॅकल दिली. व्हॉट अ शॉट पाहायला मिळाला. जबरदस्त शॉट पाहायला मिळाला. कव्हरच्या रिजन मध्ये बॉल निघून गेला सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. देशमुख नावाप्रमाणे बॅटिंग केली जाते. फैजल देशमुख यांच्या बॅट मध्ये ताकद आहे मित्रांनो. त्यांना रोखण्यासाठी एक वेगळी रणनीती आखणे सुद्धा गरजेचं आहे. 13 धावा तर धावफलकावरती 13. यस, ते इनिंग संपल्यानंतर ऍड केले जातील. 13 आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती. नवीन बॉलर आपण पाहतोय अव्वाब. आपण पाहतोय रोड एंड कडून पुन्हा एकदा बॉलिंग साठी सज्ज होताना, परंतु समोर बॅट्समन आपण पाहतोय स्वयं स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना फैजुल्लाच्या बॅट मधून खूप चांगल्या रन्स येताना पाहायला मिळाला. एक सिक्सर, एक 13 नॉट पॉसिबल. एक सेकंड. यस 14. यस, करेक्शन करूया. नक्कीच जर विचार केला गेला तर आपण नक्कीच आमचे स्कोरर मित्र आहेत. कारण जर विचार केला गेला तर कम्प्युटर सुद्धा हॅक होतो, कधीतरी हॅक होतो, हँग होतो. तर माणूस आहे, माणसाचा सुद्धा हात आहे आणि माणसाला सुद्धा डोकं आहे. कम्प्युटर जरी माणसाने बनवला असला तरी कम्प्युटर चालवण्याचं काम माणसाकडे असतं. म्हणून माणूस थोडंसं इकडे तिकडे होतं. 14 रन्स आहेत धावफलकावरती. आपण पाहतो याच दरम्यान स्वयंच्या बॅट मधून मोठा फटका जरूर पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटच्या रिझन मध्ये इथे फिल्डर वन बाउन्स बॉल थांबवला. एक सिंगल तर कंप्लीट केली जाईल. 15 रन धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 1 रनच्या साह्याने आपण पाहतोय स्वयं नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहील. परंतु जर विचार केला तर वाब आपण पाहतोय पहिला बॉल ओव्हर पिच लाईनचा जरूर होता. मिडल ऑफ द बॅट झाला नाही. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही. त्यामुळे थोडंसं कुठेतरी आपण 30 सर्कल मध्ये बॉल थांबताना पाहायला मिळाला. परंतु फैजुल्ला देशमुख जोपर्यंत स्ट्रायकर एंडला आहे तोपर्यंत डोकेदुखी ही दासगाव टीमच्या डोक्यावरती थैथै नाचत आहे. यावेळेस आपण पाहतोय काही पे निघाई काही पे निशाणा मारण्याचा प्रयत्न होता. जरूर ऑफ स्टंप बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा नक्की केला जाईल. 1 रनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 16 वरती 16. 16 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण पाहतोय दुसरी ओव्हर सुरू आहे. अव्वाब यांच्याकडून वेग देण्याच्या नादामध्ये थोडीशी दिशाहीन बॉलिंग पाहायला मिळाली. पण वेगावरती नियंत्रण हवं मित्रांनो. आयुष्यासवा क्रिकेट वेग आणि वेगावरती नियंत्रण हे समीकरण आहे. फटका जरूर फसला आहे इम्रान बॉलच्या खाली. 1 2 3 4 आणि जर पाहायला गेला तर तेल तर तेल गेलं आणि तेलाबरोबर तूप सुद्धा वाहत गेलं असंच म्हणावं लागेल. कॅच तर कॅच सुटली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ओव्हर थ्रो. अशा तऱ्हेने रन्स पळून पूर्ण केल्या गेल्या. अंपायर सरांचा इशारा 4 रन्स बाउंड्री. 4 रन्स मिळतील. कॅच तर कॅच सुटली आणि त्याच्याबरोबर अवांतर म्हणजे ओव्हर थ्रोच्या 2 रन सुद्धा देण्यात इथं पाहायला मिळाले. कॉलिंग करणे खूप गरजेचं आहे. आयुष्य जगत असताना एकमेकाला साथ देणं आणि फिल्डिंग करत असताना एकमेकांना आवाज देणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर इथे आवाजाची कमतरता भासली, आम्ही सुद्धा थांबलो होतो. जर विचार केला या 4 रननी स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. आपण पाहिलं तर 20 बरोबर 20 आपण पाहतो 20 लॉस ऑफ 1 विकेट. थोडीशी खराब फिल्डिंग ग्राउंड फिल्डिंग इम्रान असतील त्यानंतर संपूर्ण टीम असेल यांच्याकडून पाहायला मिळाली. यावेळेस बॅटची आउटर एज घेताना बॉल फाईन लेगच्या रिजन मध्ये हळूहळू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि बॉल निघून गेला सीमारेषा पार. फैजुल्ला देशमुख यांच्या बॅट मधून हा एक जमत धावा धावफलकावरती आहेत. 24 धावांचा जर विचार केला तर याच्यामध्ये फैजुल्ला देशमुख यांच्याकडून 2 बाउंड्री 1 सिक्सर पाहायला मिळाला. 3 बाउंड्री आणि 1 सिक्सर पाहायला मिळाला फैजुल्ला देशमुख यांच्या बॅट मधून. तर फैजुल्ला देशमुख बाउंड्री 4 धावा पळून पूर्ण केल्या गेलेल्या. 2 सीमारेषा पार केलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगाच्या साह्याने बॅट्समनला बीट करण्याचा हेतू उद्देश नक्कीच आखला होता. परंतु दिशाहीन बॉलिंग पाहायला मिळाली. लेग स्टंपच्या बाहेर बॉल जाताना पाहायला मिळाला. आणि जर विचार केला तर अशी बॉलिंग जर केली तर फैजुल्ला यांनासाठी थोडंसं तारक ठरू शकते. 1 रन मिळते. 1 रननी स्कोर कार्ड पुढे जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. आपण पाहिलं 25. आपण पाहतोय दुसरी ओव्हर सुरू आहे दासगाव टीम कडून. दासगाव टीमचा जर विचार केला तर थोडीशी खराब बॉलिंग नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर खराब ग्राउंड फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते.
यावेळेस फैजुल्लाच्या बॅट मधून हॉट शॉट ऑफ द डे, हॉट शॉट ऑफ द मॅच, सीमारेषा पार षटकार. इट इज अ बिग हिट. थोडासा फुलर लाईन टाकण्याचा प्रयत्न केला गेला नाही. ओव्हर पिच लाईनला ज्यावेळेस फैजुल्ला देशमुख यांच्या रडारमध्ये बॉल येतो ना, तो बॉल निघून जातो आणि प्रेक्षकांना आणावं लागतं जाऊन. यावेळेस फुल टॉस आपण पाहतोय कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये डीप मध्ये तिथे पाहतो दोन फिल्डरच्या मधून बॉल फरार होताना पाहायला मिळतंय गदागदी चौकार, 4 धावा. यस डीजे. धावा 35 धावा लागल्या जात आहेत आपण पाहतोय. यस यस प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेच्या बाहेर बसा प्लीज. या स्पर्धा आपल्या सन्माननीय निलेशजी महाडिक यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, यांच्या कर्तृत्वाला सॅल्यूट करण्यासाठी आयोजित केलेल्या हा अल्फते किंजोळी आयोजित क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम. वाप आपण पाहतोय यावेळेस फैजुल्लाला मोठा फटका जरूर खेळायचा होता. यावेळेस वेगाच्या साहाय्याने वेगावरती स्वार होऊन अव्वयाने शेवटच्या चेंडूवरती केलेला हा कमबॅक. फैजुल्लाला थांबावं लागेल विकेटवरती, फैजुल्लाला रुकावं लागेल या विकेटवरती. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती रन्स लागले जातात. 35-35 लॉस ऑफ 1 विकेट. तोपर्यंत ऐकूया पुढची ओव्हर चालू करण्यापूर्वी आमच्या डीजे मास्टरना एक विनंती करेल की एक असा जबरदस्त गाणं वाजवा की आमच्या काळजाचा ठेका वाजलं पाहिजे. आणलं जातं या फैजुल्ला यांच्यासाठी. पण एक आपण जर पाहिलं असेल तर दासगाव टीमच्या बाबतीत जर विचार केला गेला तर दासगाव टीम यावर्षी प्रथमच कुठल्या तरी टुर्नामेंटमध्ये सहभागी होते. याचं प्रमुख कारण म्हणजे जर आपण विचार केला गेलं तर आपल्या दासगाव टीमचे एक मोठे खेळाडू ज्यांनी दासगाव टीम खऱ्या अर्थाने बनवली, ज्यांनी दासगाव टीमच्या खेळाडूंना क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवलं आणि क्रिकेट खेळता खेळता जिंकायचं कसं आणि त्यासाठी लढायचं कसं हे शिकवलं ते आमचे सादिकभाई अनवरे साहेब यांचं. जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस आपण पाहिलं असेल मोरबा इथे एक क्रिकेट स्पर्धा होती, त्या क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान त्यांना आपण पाहिलं हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झालं. परंतु त्यांचं जर विचार केला तर वरून ते पाहत असतील आणि दासगाव टीमचा परफॉर्मन्स ला ते सपोर्ट नक्की करत असतील. आपण श्रद्धांजली देऊया. यावेळेस जबरदस्त कॅच, नक्कीच नाव घेतलं सादिक भाईचं. नक्कीच पाहिलं आपण सादिकभाई अनवरे यांचा आशीर्वाद, सादिकभाई अनवरे यांची दुवा आपल्याला कामी येते आणि एकदा जबरदस्त कॅच आपण पाहिलात लॉंग ऑफच्या रिजन मध्ये पकडले गेला. नक्कीच आमचा राजा सुद्धा आमच्या सोबत नाहीये आज, यांचं सुद्धा दुःख होते कारण जे ऊन लागतं, ऊन लागल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण येते ती राजाची. कारण क्रिकेट मी खेळत नसेल, क्रिकेट मी जगत नसेल, क्रिकेट मी पाहत नसेल, परंतु खेळाडूंसाठी मी जगतो, मी लढतो आणि त्यांच्यासाठी मी धावत असतो कुठे तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची बाटली घेऊन. असा आमचा राजा सुद्धा आज आमच्या सोबत नाहीये. भावपूर्ण श्रद्धांजली राजासाठी सुद्धा अर्पण करूया. याच दरम्यान जोरदार अपील जरूर केली गेली. विश्वास होता, आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त होता, परंतु या जर विचार केला गेला तर बॉल लेकेटर स्वरूपात पाहायला मिळाला. एक जबरदस्त बॉल इम्रान यांच्याकडून पाहायला मिळाला. स्कोर कार्ड जर विचार केला तर थोडंसं आता स्थिर नक्की पाहायला मिळते. 35 धावांवरती पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर सुएब आउट झालं तर
आपण पाहिलं निहाल नवीन बॅट्समन आहे. नॉन स्ट्रायकर एंडला पण फैजुल्ला देशमुख. जोपर्यंत फैजुल्ला देशमुख मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत या सामन्याचं चित्र नक्कीच असेल. आपण जर पाहिलं तर लाडोली टीमच्या बाजूने फुलटॉस फैजुल्ला देशमुखच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट. वन बाउन्स दोन फिल्डरच्या मधून होते फरार. वन बाउन्स सीमारेषा बार चौकार. वर्षामध्ये जो कोरोनाचा भस्मासूर कोरोना नावाचा एक महामारी आपल्या संपूर्ण जगात आली आणि होत्याचं नव्हतं करून गेली. क्रिकेट बंद होतं, आयुष्य बंद होतं, खाण्यासाठी भाकरी नव्हती, जगण्यासाठी फिरण्यासाठी जागा नव्हती असंच म्हणावं लागेल. असं काहीतरी वातावरण तयार झालं होतं. परंतु हळूहळू आपण सावरत आहे. म्हणूनच सर्व प्रेक्षकांना आम्ही आयोजकांच्या माध्यमातून विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय की आपण थोडंसं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, मास्कचा वापर करा, ही आयोजकांकडून विनंती आहे. आणि विचार केला तर एक रन इथं फैजुल्ला देशमुखांच्या बॅटमधून स्कोर कार्ड पुढे जाईल. 40 40 धाव फलकावरती आपण पाहतोय. नवीन बॅट्समन आपण स्ट्रायकर एंडला पहिल्यांदाच निहालचा फटका फसला आहे. इथं आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये. तिथे फिल्डर आपण पाहतोय फर्स्ट स्लिप मधून गेला. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये 1 रन मिळणार आहे. 1 रनने स्कोर कार्ड पुढे जाईल. 41-41 तिसरी ओव्हर सुरू आहे. आपण पाहतोय इम्रान यांच्याकडून अर्थात दासगाव टीम कडून. नक्कीच जर विचार केला तर आमचे सादिक अनवरे भाई असतील, त्यानंतर आमचा राजा असेल, त्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आपले जीवा भावाचे सर्व कोणी असतील. यस बॉल दोन एक लास्ट 1 टू बॉल असेल. सिंगल बॉल शिल्लक आहे ओव्हरचं. तर आपल्या सर्वांचे जवळचे तुम्ही आम्ही सर्व सुद्धा या पॅडेमिक मधून गेलेलो आहोत. आजारी पडले होते. मला स्वतःला 2 वेळा झालं होतं. तर नक्कीच राज होता. यावेळेस रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. अंपायर सरांचा इशारा नो बॉलचा येतोय. चला अंपायर सरांच्या निर्णयावरती नक्कीच आक्षेप घ्यायचा नाही. नो बॉलचा इशारा इथे केला जातोय. नो बॉलचा इशारा येतोय. पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि इथे 1 रन मिळणार आहे. फ्री हिट असेल पुढच्या बॉलला, कारण क्रिकेटचा हा नियम आहे. कुठल्याही प्रकारचा नो बॉल असेल त्यावेळेस फ्री हिट ही मिळते आणि या 1 रननी स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 रननी स्कोर कार्ड पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय या 42. नो बॉलचा इशारा. मित्रांनो एक रिक्वेस्ट करेल, दासगाव टीम एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवेल की जे रिव्ह्यू सिस्टम आहे ती इथे अवेलेबल नाहीये. जे YouTube लाईव्ह वगैरे अवेलेबल केलेलं आहे महाडमध्ये. प्रथमच आपण tenniscricket.in सारखी एक मोठी वेबसाईट आपण आणलेली आहे. ती फक्त खेळाडूंसाठी मनोरंजन करण्यासाठी, आपला परफॉर्मन्स पाहण्यासाठी, आपला परफॉर्मन्स संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्यासाठी आणलेली नाहीये. थर्ड अंपायर रिव्ह्यू सिस्टम आपल्या इथे अवेलेबल नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आपण त्यासाठी प्रयत्न करू. पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण त्यासाठी प्रयत्न करू. परंतु ही सुरुवात आहे. हा नो बॉल असेल, फ्री हिट असेल. 42 धाव फलकावरती फैजुल्ला यांना एक मिळालेला जीवनदान आपण पाहतोय. थोडीशी खराब रणनीती नक्कीच म्हणायला लागेल दासगाव टीम कडून, हरकत नाही. परंतु मॅच अजून बाकी आहे. ही तिसरी ओव्हरच सुरू आहे. सिंगल बॉल शेवटचा बॉल फ्री हिटचा घेऊन येतात इम्रान. समोर आहे फैजुल्ला देशमुख, मॅन फ्रॉम लाडवली, ज्यांच्या बॅटमध्ये खूप मोठी ताकद आहे. ठरवलं तर खूप काही मिळू शकतात आणि ठरवलं तर खूप काही ठोकू शकतात. फ्री हिटचा बॉल असेल. फैजुल्ला देशमुख बिग हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु ही फ्री हिट आहे. अपील करणे गरजेचं आहे, परंतु फेटाळण्याचा अधिकार सुद्धा अंपायरकडे आहे. ओव्हर नंबर 3 इथं कंप्लीट होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती रन्स लागले जात आहेत. 42 42 धावा जातात 2 विकेटच्या पतनानंतर. चला थोडंसं घाई करा, या मॅचला थोडंसं उशीर होतोय. आपण जर पाहिलं तर घड्याळामध्ये 2:15 झालेले आहेत. आपल्याला अजूनही 3 मॅच खेळवणे बाकी आहेत. तर विचार केला गेला तर हे समीकरण जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन पाहायला मिळाल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 21 रन्स खर्च केले गेले होते. परंतु या ओव्हरमध्ये इम्रान याने तब्बल केवळ 7 रन खर्च केले गेल्या. परंतु फैजुल्ला यांच्या बॅटची ताकद, बॅटचा डंका अजूनही वाजत आहे. आपण जर विचार केला तर तब्बल 28 धावांवरती खेळत आहेत फैजुल्ला देशमुख. हमीद आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला बॉलिंगसाठी. चौथी ओव्हर यावेळेस आपण पाहतोय निहालच्या बॅट मधून एक मोठा फटका जरूर पाडण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम होता, हवेमध्ये होता, तिथं फिल्डर तैनात. विकेट नंबर 3 आउट.
च्या बॅट मधून पुन्हा एकदा आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु थ्रो करण्यापूर्वी इथे 2 रन कंप्लीट करण्यामध्ये कुठे दिरंगाई व्यक्त करत नाही. फास्ट अँड फ्युरियस फटका नक्की पाहायला मिळाला होता, परंतु तितकाच चांगला फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली होती. इथे 2 रननी स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 धावा धावफलकावरती. हमीद पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर शोधात आहेत फैजुल्ला देशमुख यांचा विकेट. चेंज ऑफ पेस. वाव, व्हॉट अ ब्युटी. जबरदस्त बॉलिंग. व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन अ क्रिकेट. गोलंदाजाचं एखादं अस्त्र ब्रह्मास्त्र आणि शस्त्र काय असेल तर त्याची विविधता, तीच विविधता पाहायला मिळते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हा काळाचा नियम आहे. म्हणून सर्वांना आव्हान करतो, या वेळेमध्ये सुद्धा या विभागामध्ये परिवर्तन घडवा, विकास नक्की घडेल. अर्थात निलेश भाई महाडिक यांच्या माध्यमातून, सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून याच दरम्यान विषय निघाला आणि इथे कॅच घेतली गेली. परिवर्तन परिवर्तन परिवर्तन. तर आपण जर पाहिलं गेलं तर इथे विकेटचं पतन होतं आणि विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन बॅट्समॅन न्यू मॅन इन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साजिद यासिर, आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. यासिर असतील स्ट्रायकर एंडला. या दरम्यान यू मे साविल डेफिनेटली विकेट, अनदर विकेट गोज डाऊन. यस, थँक्यू. नवीन बॅट्समॅन शादाब आपण पाहतोय. जर विचार केला गेला तर एक जबरदस्त हॅट्रिकचा बॉल असेल. काल सुद्धा आपण पाहतो शाह खालिद पोरे यांच्याकडून एक हॅट्रिक पाहायला मिळाली होती, तर आता सुद्धा संधी आहे. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेला एक चांगला फटका जरूर खेळताना पाहायला मिळाली. बॅटिंग करणारी टीमचा बॅट्समन आपण पाहतोय इथे सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा विचार मनामध्ये आखला आणि मनामध्ये विचार मैदानामध्ये सातत्याने उतरला. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 46. जर आपण पाहतो अल्फते किंजळीची भूमी ही शूरवीर लोकांची भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक लोक घडले, अनेक लोकांनी आपल्या नावाचा डंका संपूर्ण तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये, आणि त्यानंतर ही भूमी येते नाते विभागामध्ये. आणि याच नाते विभागामधून नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांना द्यायचे साथ कोणाला, तर निलेश महाडिक साहेबांना, तटकरे साहेबांचा आशीर्वाद. चला देऊ निलेश महाडिकांना साथ. हाच ब्रीदवाक्य घेऊन या मैदानावरती पुन्हा एकदा दाखल होऊया आणि निलेश महाडिक साहेब आणि तटकरे साहेब तसेच आदिती तटकरे मॅडम यांनाच साथ देऊया. कारण हा महाडचा विकास जर घडवायचा असेल तर पर्याय एकच आहे, ते आहे तटकरे साहेब. अडचणी किती येऊ द्या, आवाज द्या, मी तयार आहे, मी येणार, मी पोहोचणार. हे शब्द आहेत कोणाचे, तर निलेश महाडिक साहेबांचे. येऊया, देऊया साथ निलेश महाडिक साहेबांना. नवीन बॉलर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय थोडासा लेग कटर डिलिव्हरी होती, बॅटच्या रडारमध्ये पुन्हा एकदा बॉल आलेला नाही आणि स्कोर कार्डवरती रन्स लागल्या जात आहेत. 45 आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. तर चर्चा चालू होती निलेश महाडिक साहेबांची. जर आपण पाहिलं तर त्यांच्याच प्रयत्नातून आपण पाहतोय गट क मधून जे आपण पाहतोय सांस्कृतिक भूमी म्हणून निवडण्यात आलेली आहे, ते आपले मुरारबाजी देशपांडे, सरसेनापती मुरारबाजी देशपांडे यांची भूमी, अर्थात किंजळीची भूमी. आणि याच भूमीवरती आपण जर पाहिलं तर सन्माननीय निलेशजी महाडिक यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना दिलेली साथ, अर्थात पालकमंत्री आदितीताई तटकरे साहेब, त्यानंतर खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी नक्कीच या प्रयत्नांना यश दिलं आणि आज ही भूमी गट क वर्गात सांस्कृतिक भूमी म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केली. आणि आपण जर पाहत असाल तर मुरारबाजी देशपांडे, सरसेनापती मुरारबाजी देशपांडे यांची जे
आपण समाधी स्थळ आहे त्याचं नेहमीच आपण जर पाहायला गेलं तर त्यांचं सुद्धा उद्धार करण्याचं काम केलं जाते. आणि प्रत्येक जर आपण पाहिलं तर आमच्या अल्फा ते किंजोळी टीमचं सुद्धा मी कौतुक करेल. अल्फा ते किंजोळीचे जेवढे जे स्वयंसेवक आहेत, जेवढे खेळाडू आहेत, त्यानंतर आमचे जे सिनियर सिटीजन आहेत, यांचं सुद्धा मी धन्यवाद मानेल की ज्यावेळेस महाडमध्ये पूर आला, महाडमध्ये असा एकच गाव शिल्लक होता, तो होता किंजोळी गाव. तर शादाब असेल स्ट्रायकर एंडला, हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल नक्की मिळणार आहे. 1 रन मिळते, 1 रनने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 48. तर शादाब यांनी जर 3 6 मारले तर अहमद भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर विषय निघाला होता किंजोळी टीमचा. जर आपण पाहिलं तर अल्फा ते किंजोळी टीम यांचं मी धन्यवाद मानेल की ज्यावेळेस महाडमध्ये पूर आला होता त्यावेळेस आमच्या अल्फा ते किंजोळीचे जेवढे जे खेळाडू आहेत, त्यानंतर जेवढे सिनियर सिटीजन आहेत आमच्या किंजोळी गावचे, ते प्रथम मदत घेऊन महाडमध्ये पोहोचले होते. आणि त्यांचं सुद्धा मी धन्यवाद मानेल. आमच्या अल्फा ते किंजोळीचे अध्यक्ष साहेब असतील, त्यानंतर आमचे सर्व जे मेंबर्स आहेत त्यांचं सुद्धा धन्यवाद मानेल. महाड शहर असेल, त्यानंतर जे छोटी छोटी गावं आहेत, आमचे मोहल्ले आहेत छोटे छोटे, यांना मदत घेऊन ते आपली जमात आहे यांना मदत करण्यासाठी आवर्जून सगळ्यात अगोदर मदत घेऊन ते पुढे गेले होते. यांचा आम्ही धन्यवाद नक्की मानू. कारण अल्फा ते किंजोळी हे गाव नाहीये, हा टीम नाहीये, तर एक संघर्ष आहे, एक संघटना आहे जी आडल्या नडल्याला मदत करणारा हे एक संघटन आहे. आणि यांना मार्गदर्शन करतायत सन्माननीय निलेशजी महाडिक. अर्थात एक साथ, एक वेळ, एक संधी देऊन बघा, परिवर्तन नक्की घडेल. कारण 9 वेळा यावेळेस आपण पाहिला तर 1 बाउन्स बॉल जवळ जवळ निघून जाता जाता शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यात सक्सेसफुल झाले. आणि इथे जर आपण पाहिलात तर रनआउट स्वरूपात बॅट्समन इथे आउट होतोय. आणि रन्स जर अंपायर सर सांगायचे आहेत किती कंप्लीट केले जात आहेत, 2 रन इथे कंप्लीट केले जातात. 3ऱ्या रनसाठी बॅट्समन इथे आउट होताना पाहायला मिळाला. अल्फा ते किंजोळी बद्दल 2 शब्द नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल की अल्फा ते किंजोळी एक नाव नाही, एक संघटना नाही, ते एक संघर्ष आहे. आणि ज्या वेळेस महाडमध्ये ज्यावेळेस आपत्ती येते, काही वाईट गोष्टी घडतात, आपण पाहिलं असेल, त्यावेळेस ही मुलं, संघटनेची मुलं, आमच्या संपूर्ण संघर्ष मंडळ आहे. तर जर आपण विचार केला तर 51 धावा धावफलकावर ते लागलेले आहेत आणि 2 रनच्या पेनल्टी, अर्थात 54 धावांची गरज असणार आहे दासगाव टीमला. दासगाव टीम आपण डगआउट मधून जायचं आहे, सूचनेचं पालन करायचं आहे. तर हा विषय निघाला होता अल्फा ते किंजोळी. नक्कीच अल्फा ते किंजोळी गाव म्हटल्यानंतर किंजोळीचं नावाचा उल्लेख इतिहासामध्ये केलेला आहे. कारण जर आपण विचार केला किंजोळी गावातील जे आमचे तरुण मंडळ आहे, तरुण व्यक्तिमत्व आहेत, जे तरुण संघर्ष मित्र मंडळ आहे, अर्थात अल्फा ते किंजोळी हे नाव नाही. ज्या वेळेस महाडला कुठलीही आपत्ती येते, संकट येतं, त्यावेळेस आमच्या जमातच्या माध्यमातून असेल, त्यानंतर आमच्या संपूर्ण तालुक्याच्या क्रिकेट क्लबच्या माध्यमातून असेल, मदत घेऊन जाण्यामध्ये आम्ही कुठलीही कमतरता जाणवत नाही. खिशातले पैसे 4 गेले तरी चालतील, परंतु आमचे लोक वाचले पाहिजेत, आमचे लोक जगले पाहिजेत, हाच हेतू उद्देश. आज आमच्या लोकांसाठी आम्ही लढतोय, आम्ही संघर्ष करतोय आणि म्हणूनच आमच्या खेळाडूंसाठी, आमच्या तरुण मंडळासाठी या क्रिकेट स्पर्धा आम्ही आयोजित करतोय. फक्त मला एक देऊन ठेवा, चुकून आले एकच देऊन ठेवा, त्यांना डीजे वाला एक देऊन ठेवा, कुररला एक देऊन ठेवा आणि यांना देऊन ठेवा. कॅमेराला पण दे, डीजे वाल्यांना पण दे. तर विचार केला गेला तर या महाराष्ट्राच्या भूमीचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणूनच ज्या वेळेस प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र म्हणजे नक्की काय, तर कुमकुमत्या करंडकाचा धगधगता इतिहास म्हणजे महाराष्ट्र. तेजोमय रक्ताचा, निधड्या छातीचा, पौलादी मनगडाचा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी तळपत्या तलवारीने जे राष्ट्र निर्माण केलं ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी पाहिलेल्या गोड स्वप्नातील राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. आपण जर पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीची मशाल, क्रांतीची ज्योती जिथून पेटवली, ती ज्योतीचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. जर विचार केला गेला, थांबा ना जरा, तर विचार केला गेला तर महाराष्ट्र ज्या वेळेस प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र म्हणजे नक्की काय, तर आपण पाहिलं ते नरवीर
मोरारजी देशपांडे यांची भूमी अर्थात आमची किंजळीची भूमी, ते किंजळीची भूमीचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी डी देशमुखांचं राष्ट्र नाते गाव म्हणजे महाराष्ट्र, गाव त्यांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. आणि जर विचार केला गेला तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 7 विभाग पडतात: कोकण, मराठवाडा, खानदेश, विदर्भ. तर चला वळूया. यस बॅट्समन पाठवा प्लीज. पुढच्या तिकडे टाक ना, समजच्या जागेवर टाक. भरपूर तेच चालू होतं तर तुम्ही मध्ये जरा हे केलं तर जरासं बरं ते सगळे डोक्यामध्ये आपले निलेश मालिक माणिक साहेबांकडे चालू होतं ते मध्ये गेलं नाही. चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच विषय निघाला होता महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र. या महाराष्ट्राची भूमी म्हणजे कर्तृत्ववानाची भूमी, आणि या कर्तृत्ववानाच्या भूमीमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय बॅरिस्टर अंतुली साहेब यांच्या कर्तृत्वाचा ठसा. कारण ज्यावेळेस आपण पाहिलं तर रायगड नाव हे ज्याने कोणी आणलं, आपण जर पाहिलं तर विधानसभेमध्ये पहिलं छत्रपती संभाजी महाराजांचं तैलचित्र कोणी लावलं तर ते होते सर्वमान्य दिग्वंत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुली साहेब. चला दासगाव टीम, आपण खूप वेळ घेताय, थोडीशी घाई करा प्लीज. तर जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे दासगाव टीमला. यानंतर त्यानंतर होत आहेत. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय बॉलिंग साडी, बॉलर आपण पाहतोय स्वयं आणि स्वयं बॉलिंग साडी आणि बॅटिंग साडी शादाब, आणि आपण पाहतोय बॅटिंग साडी नॉन स्ट्राइक एंडला शादाब पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन आपण पाहतोय हमीद आपण पाहतोय बॅटिंग साडी. तर 54 धावांचं लक्ष आहे, 30 बॉल मध्ये 54 धावा करायचा. आणि स्वयं वरती लाडोळी टीम आपण पाहतोय फैजुल्ला यांच्याकडून एक जबरदस्त बॅटिंग फैजुल्ला यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर आपण पाहतोय आठवण केली जाते. आपण पाहतोय निहाल प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, नेव्हर माइंड. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आपण पाहतोय 54 धावांचं टार्गेट, 54 धावांचं लक्ष. पहिल्याच बॉलवरती बिग बास्ट हॉट शॉट ऑफ द मॅच. बॉल निघून जातो सीमारेषा पार, षटकार. हा पहिला थांबवावं लागेल, समाधान मानावं लागेल. तर यानंतर आपण विचार करूया ब्लू स्टार बिरवाडी आणि प्रेम सकपाळ चांडवे टीम. आपले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. सेकंड राऊंडचा ही मॅच होणार आहे. ब्लू स्टार बिरवाडी आणि प्रेम सकपाळ चांडवे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. वळूया मैदानाच्या आतमध्ये. यस 4 ओव्हरची ती मॅच असणार आहे. यावेळेस अप्रतिम असा कलात्मक फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बॉल निघून गेला. एक सिंगल मिळणार आहे आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 धावांवरती. 54 धावांचं टार्गेट आहे टीम दासगाव समोर. नाही ते आयोजक काय सांगते त्याच्यावरती ते त्यांनी सांगू दे ना. ओके 5 ओव्हरची मॅच असणार आहे. नक्कीच 5 ओव्हरची मॅच असणार आहे. एका बाजूला चांडवे टीम अर्थात प्रेम सकपाळ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत बिरवाडी अर्थात ब्लू स्टार आणि प्रेम सकपाळ. आपण टॉस साठी यायचंय. या ओव्हर नंतर आपण टॉस पाहणार आहोत. तर आपण पाहतोय बॉलिंग साठी पुन्हा एकदा स्वयं
यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा नक्की प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, दमदार फिल्डिंग पाहायला मिळाली. तितकाच रॅपिड थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. सुपर सॉनिक थ्रो पाहायला मिळाला. इथे सिंगल तर कंप्लीट केली जाईल. 9 धावा, एक चांगली रणनीती आहे. सिक्सर मिळाल्यानंतर पहिल्या बॉलवरती, त्यानंतर सिंगल घेऊन स्कोरबोर्ड हलतं ठेवण्यात इथे सक्सेसफुल राहतं. कारण 1 रन इज अ लाईफ लाईन असं कोणी म्हणले तर लिटिल मास्टर सुनील गावस्कर सरांनी म्हणले की मोठ्या रन्स हे येतच असतात, परंतु सिंगल डबल घेऊन स्कोर कार्ड हलतं ठेवणं, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं, याला क्रिकेट म्हणतात. आणि तेच क्रिकेट पाहायला मिळालं इथे दासगाव टीम कडून. पहिली ओव्हर आहे पॉवर प्लेची, हरकत नाही. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये रन्स ह्या कशा पण येतात, आडव्या तडव्या काय म्हणतो ते म्हणा, पण तो रन्स येतात. परंतु शेवटची सुरुवात असते. वेल बिगिनिंग इज हाफ डन का सांगितलं जातं, यासाठी सांगितलं जातं. 10 रन धावफलकावरती, 10 रन आपण पाहतोय. 10 रन धावफलकावरती लागले जातात. कुठलाही विकेट गेलेला नाही. हम्मीद आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअरच्या रिजन मध्ये बिग हिट केला जातोय. 1 बाउन्स बॉल होतोय, फरार मिळतोय चौकार, होईल बेडा पार म्हणून करतायत टाळ्या वाजून जय जय. मध्ये जर विचार केला गेला तर गर्दी बनण्याचा हिस्सा बनण्यापेक्षा गर्दी बनवायचा हिस्सा बनवा. आपण जर तेच केलं तर नक्कीच जिंकू शकता. आणि याच दरम्यान जर पाहायला गेला तर एक गोष्ट नक्कीच पाहायला मिळते. जर तलाव असतो ना, तर तलावामध्ये ज्यावेळेस पाणी असतो ना, त्यावेळेस त्या पाण्यामध्ये मासे आहेत ना, ते मुंग्यांना खातात. मग तोच तलाव ज्यावेळेस सुकतो ना, त्यावेळेस त्याच मुंग्या त्या माशांना खाते. म्हणून संधी ही प्रत्येकाला मिळते. पहिली संधी मिळाली होती फैजुल्ला यांना, तर आता संधी मिळते टीम अर्थात दासगाव यांना. 14 धावा धावफलकावरती लागल्या जातात. हमीदच्या बॅटमधून चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतं. 16 धावांवरती हमीद खेळताना पाहायला मिळतात. तर 1 धावांवरती आपण पाहतो शादाब आहे. आपण पाहतो शादाब आहे, निहाल. आपण पाहतो टीम साठी दुसरी ओव्हर असेल, पहिल्या स्वतःसाठी असेल. यावेळेस एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु थोडीशी दिशाहीन बॉलिंग पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा नक्की येतो. एक एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 15 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजूनही 39 धावांची गरज आहे, कारण 54 धावांचं टार्गेट होतं 30 बॉल मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्या 14. रिव्हर अटॅम्प स्विच हिटचा प्रयत्न केला गेला. या स्पर्धेमधील ही पहिली स्विच हिट पाहायला मिळाली. सक्सेसफुल होते का बघूया. परंतु नैसर्गिक अडथळे आहेत आणि त्या अडथळ्याला जुगारून खेळलेला हा फटका मिळवून देत आहेत 2-90 तर 3 रन मिळवून देतात आपल्या टीमला. आणि 3 रनच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 3 घेतल्या, हो शादाबनी मारला. 3 रनच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. आपण पाहतोय तर 18. पहिल्या ओव्हर मध्ये 14 होता. पहिला बॉल वाईड, त्यानंतर 3. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळाला. 1 बाउन्स बॉल डीप मधून फिल्डर पाहायला मिळाला. गॅदर केला थ्रो करण्यापूर्वी. इथे सिंगलच कंप्लीट केली जाईल. एक सुपरसॉनिक थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. जबरदस्त थ्रो डीप मधून डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला. 19 धावा तर धावफलकावरती लागल्या जात आहेत. कॅप्टन प्लीज विनंती आहे, आलेले आहेत. एक ही ओव्हर झाल्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. मी विनंती करेल समीरजी गोलंदाज यांच्याकडून टॉस होणार आहे. यावेळेस आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेर बॉल जाताना पाहायला मिळाला. 1 रन तर मिळेल. 1 रनच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो 20 वरती. या ओव्हर मध्ये सुद्धा थोडीशी खराब गोलंदाजी, खराब बॉलिंग पाहायला मिळते. समीरजी गोलंदाज यांचं सुद्धा मी कौतुक करेल या स्पर्धा आयोजित करण्यासाठी. त्यांचं सुद्धा बहुमूल्य योगदान आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण जर पाहिलं तर यावेळेस बिम्मर पाहायला मिळाला. बॉल स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये निघून गेला, परंतु लाईनमॅनच्या इशाऱ्याकडे पाहिलं जाईल. नो बॉल असेल आणि फ्री हिट नक्कीच मिळेल, परंतु इथे रन्स कंप्लीट केले जातील. 1 आणि 1 नो बॉलची, अर्थात मिळणार आहेत धावा 2. 22 धावा धावफलकावरती. फ्री हिट असेल निहालसाठी. खराब बॉलिंग, गचाळ गोलंदाजी. यावेळेस लेग कटर बॉल मिळेलला पडल्यानंतर थोडासा लेग कटर झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये आपण जर पाहिलं तर निघून गेला. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. या ओव्हर मधला हा पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. आपण पाहतोय हमीदच्या बॅट मधून चांगल्या रन्स येताना सुद्धा पाहायला मिळतात या मॅच मध्ये. यावेळेस मॅचच्या आउटर एज विकेट किपरच्या हातामध्ये. हमीद बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 1 गोज डाऊन.
विचार केला तर नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी अव्वाब आपण पाहतोय. बॉलिंग करत असताना थोडीशी चांगली बॉलिंग केली होती आपण पाहतोय, परंतु आता बॅटिंग करायची आहे कारण 54 धावांचं टार्गेट आहे, 54 धावांचं लक्ष आहे आणि 22 धावा तर कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे अर्ध काम तर अर्धी शर्यत जिंकली आहे, परंतु शर्यत जिंकली जाते शेवटच्या क्षणाला लाईन पूर्ण करून ती लाईन पूर्ण करायची आहे. अव्वाब आपण पाहतोय काही पे निघाई काही पे निशाणा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हमीदला आउट केल्यानंतर आता मात्र कॉन्फिडन्स थोडंसं बिल्ड झालेलं आहे. इथे जर पाहिलं गेलं तर टीम लाडवलीचं अर्थात लाडवली टीमला कमबॅक करण्यासाठी अजून 1-2 विकेट मिळवाव्या लागतील. तर आपण जर पाहिलं तर शादाब अजूनही शांत आहे. शादाब एकेरी दुहेरी धावा घेऊन आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करण्यात सक्सेसफुल होत होता, परंतु आता शादाबला स्वतःचं रूप बदलावं लागेल, आक्रमक रूप धारण करावं लागेल. हे चुकीचं क्रिकेट पाहायला मिळालं. यावेळेस स्विच आउट करण्याचा प्रयत्न होता आणि ओव्हर इथे कंप्लीट होते. ओव्हर नंबर 2 ची इथे समाप्त होते. 2 ओव्हर नंतर रन्स लागले जात आहेत 23. तर यानंतर आपण टॉस पाहणार आहोत. टॉससाठी मी विनंती करेल समीरजी गोलंदाज साहेब यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर एका बाजूला आपण पाहतोय ब्लू स्टार बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रेम सकपाळ चांडवे. समीरजी गोलंदाज यांच्या हस्ते टॉस. इट इज अ चाप आणि हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकलेत नई मंतुले अर्थात ब्लू स्टार बिरवाडी. नई मग काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग. नक्की फिल्डिंग करायचं आहे, परंतु समोर आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त बॉलिंग केली होती. एक छोटेखानी टार्गेट मध्ये थांबवण्यासाठी नक्कीच त्यांनी प्रयत्न केले होते. तर तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा विचार केलेला आहे समोर प्रेम सकपाळ चांडवे टीमला? 50. नक्कीच ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. फैसल आपण टॉस हरलात जिंकला असतात तर आपला काय निर्णय असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं, कारण या मॅचमध्ये आम्हाला जाहीदभाई आलेले आहेत. या मॅचमध्ये जाहीदभाई नसतील टीममध्ये. यस जाहीदभाईंचं स्वागत असेल या स्पर्धेसाठी, परंतु एक गोष्ट विचारेल या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन जे आमचे अल्फते किंजलोलीने केलेलं आहे त्यांच्याबद्दल, कारण तुम्ही सुद्धा खूप मोठ्या आयोजकात ग्रीन चिलीच्या माध्यमातून खूप मोठ्या स्पर्धा तुम्ही आयोजन करता. तर आमच्या अल्फतेने जे राष्ट्रवादी ट्रॉफी आयोजित केलेली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अल्फते किंजलोली इथे दरवर्षी त्यांच्या स्पर्धा असतात. आम्ही दरवर्षी येतो, पण काही आमचा गेम झाल्यानं मुले आम्ही स्पर्धेतून बाहेर जातो. इथं त्यांचं आयोजन चांगलं असतो. रिअल एकदम फेअर डिसिजन सर्व जर प्रेक्षकांना पाहायला भेटतात इथं. यस थँक्यू सो मच. तर इथे टॉस बॉक्स मध्ये ब्लू स्टार बिरवाडी टीमने टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपण पाहतो युनायटेड क्रिकेट क्लबचे आमचे रईसभाई शेख साहेब सुद्धा आलेले आहेत. बहुत अच्छी गेंद गुंडल लाइन पे ले गेंद थी सीधी विकेट कीपर के ग्लोव्स में. इस तरह टीम का रुका हुआ स्कोर 23-23. फिर एक बार फैज सामने है अव्वाब. राइट अमर विकेट 10 बार का दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की बहुत और शॉर्ट पिच लाइन की गेंद इसे पुल किया है और 6 रन. बहुत ही खूबसूरत शॉट वहां पे अव्वाब के बल्ले से निकलता हुआ. इस तरह एक जबरदस्त आवाज, बहारदार आवाज. बहुत अच्छी गेंद, फिर एक बार खेला लॉन की दिशा में और 1 रन से संतोष करना पड़ेगा वो आपको. इस तरह टीम का बढ़ता है स्कोर 30, 1 विकेट के नुकसान पर. फिर एक बार फैज, उनके सामने हमीद, ओपनर के रूप में आए हुए हमीद शादाब. फैज दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की बहुत खूबसूरत शॉट वहां पे खेला है और 1 रन से संतोष करना पड़ेगा वहां पे शादाब को. इस तरह टीम का बढ़ता हुआ स्कोर 31, 1 विकेट के नुकसान पर. इस ओवर की 5वीं गेंद लेके फैज राइट आर्म और द विकेट दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की और इसे उछाल कर खेला है लॉन की दिशा में. 1 रन तो मुकम्मल कर चुके. देखिए दूसरा ले पाते हैं क्या? दूसरे का निकल पाए, रन का खतरा हो सकता है इस मरतबा और दूसरा रन भी मुकम्मल. बहुत अच्छी रन इन बिटवीन द विकेट वहां पे अव्वाब और शादाब के बीच में. इस तरह टीम का बढ़ता हुआ स्कोर 33 पे लॉस ऑफ 1 विकेट.
अभी भी मेरे ख्याल से 21 रन की जरूरत जीत के लिए। 21 रन की जरूरत है यहाँ पे दासगांव टीम के लिए। फिर एक बार फैज आखिरी गेंद राइट में दौड़ना शुरू किया, फुल टॉस लाइन की गेंद वहां पे खिलाया लॉन्ग ऑफ की दिशा में। एक रन तो ले चुके और एक रन से संतोष करना पड़ेगा वहां पे। बहुत अच्छी फील्डिंग वहां पे फील्डर द्वारा। इस तरह टीम का स्कोर इस ओवर की समाप्ति पे 34 एक विकेट के नुकसान पर। अभी 12 गेंदे और 20 रनों की जरूरत। 12 गेंदे और 20 रन। देखेंगे लाडोली टीम अपनी क्या रणनीति अपनाते हैं और दासगांव टीम कहां तक इस लक्ष्य को हासिल कर पाते हैं। हेलो, तो इस मैच के बाद 5 मिनट का ब्रेक लिया जाएगा। जो हमारे ऑर्गेनाइजर कमेटी टीम है, जो लंच ब्रेक ओनली सिर्फ 5 मिनट के लिए लिया जाएगा। ओनली सिर्फ 5 मिनट के लिए इस मैच के बाद, ओनली सिर्फ 5 मिनट के लिए। जो हमारे टेक्निकल टीम है, जो tenniscricket.in के टेक्निकल टीम है, कमेंटेटर बॉक्स है के कमेंटेटर है, उसके बाद स्कोरर है और उसके बाद हमारे जो ऑर्गेनाइजर और अंपायर है टीम की ओर से सिर्फ 5 मिनट का ब्रेक लिया जाएगा इस मैच के बाद। उसके बाद अगली मैच शुरू हो जाएगी। यस, ओके। अभी अपनी टीम की ओर से चौथी ओवर अपने गोटी की दूसरी ओवर के स्वयं राइट में दौड़ना शुरू किया। विकेट को बहुत अच्छा शॉट वहां पे लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर उसके नीचे में और ये ड्रॉप कैच, यहाँ पे ड्रॉप कैच हो चुका है। और जीवनदान कहा जा सकता है, बहुत अच्छा जीवनदान यहाँ पे आपको। टीम का बढ़ता हुआ स्कोर 36 पे लॉस ऑफ 1 विकेट। बहुत इजी कैच वहां पे ड्रॉप किया है वहां पे फील्डर ने। ये देखेंगे कैच छोड़ो मैच छोड़ो। राइट आर्म और विकेट स्वयं दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की वो आउट और इस मरतबा आउट। इससे पहले वाली गेंद पे जीवनदान मिला था यहाँ पे। अब आपको अब आपकी जगह संभालने जा रहे हैं नए बैट्समैन है मुफस्सिल। 10 गेंदे और 18 रन की जरूरत। देखेंगे स्वयं के सामने पहली बार मुफस्सिल। 10 गेंदे 18 रन, कंपल्सरी चेस, राइट आर्म और द विकेट। दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की और बहुत अच्छी गेंद, उतना शॉट खेले वहां पे मिड डाउन की दिशा में। एक रन तो मुकम्मल कर चुका, दूसरे निकल पर रन का खतरा हो सकता है इस मरतबा। ओ आर मिस और बहुत आसान सा रन आउट का मौका यहाँ पे गवाया लाडोली टीम ने, जहां पे एक ही रन होने चाहिए, पे 2 रन मुकम्मल कर चुके दासगांव की टीम। इस टीम का बढ़ता है उसका 38। अभी भी जीत के लिए 16 रन की जरूरत। 9 गेंदे 16 रन। इस ओवर में 1 विकेट हासिल कर चुके हैं स्वयं, लेकिन उन्होंने 2 आसान से मौके गवाए हैं। राइट आर्म देखे स्वयं गेंद करेंगे मुफस्सिल के लिए। राइट आर्म विकेट, दौड़ना शुरू किया, विकेटों पर पार किया, गेंद की बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद वहां पे स्वयं द्वारा यहाँ पे बांधे रखा बैट्समैन को। गेंद सीधी निकल चुके फैजुल्ला के ग्लोव्स में। 8 गेंदे 16 रन। फिर एक बार स्वयं बहुत अच्छे गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं वहां पे स्वयं राइट आर्म विकेट, दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की पटकी हुई गेंद उछाल कर खेला, कैच होने का खतरा है वहां पे फैजुल्ला उसके नीचे, और बिना कोई गलती किए वहां पे कैच लपक लिया फैजुल्ला ने।
स्वयं ने बहुत ही अच्छा कमबैक किया यहाँ पे लाडोली टीम के लिए। इस ओवर में 5 गेंदों में 4 रन दिए और 2 विकेट हासिल कर चुके हैं स्वयं। ओके ओके, इस ओवर के बाद पानी लेके जाओ आदिल। फिर एक बार इस ओवर के आखिरी गेंद स्वयं, 7 गेंदे 16 रन। नए बैट्समैन समीर, सामने शादाब राइट मोड़ के दौड़ना शुरू किया। विकेटों को मार के गेंद की बहुत अच्छी गेंद वहां पे ऑफ साइड में ढकेला है। उसके पीछे फील्डर दौड़ रहे हैं, एक रन मुकम्मल कर दूसरे रन निकल पड़े यार, दूसरा रन में मुकम्मल। इस तरह टीम का बढ़ता हुआ स्कोर 40। इस ओवर की समाप्ति, बहुत अच्छी गेंद बॉलिंग का मुजाहरा किया यहाँ पे स्वयं ने। इस ओवर में 6 रन खर्च किए और 2 विकेट हासिल किए स्वयं ने। अभी आखिरी 6 गेंदे शेष और 14 रन की जरूरत। देखिए आखिरी ओवर लेके कौन आ रहे हैं। आदिल वहां पे पानी लेके जा पर को। ओके ओके, से आखिर ओवर क्या है, फैजुल्ला ने उमेर पे भरोसा किया है। सामने बैट्समैन है समीर, नए बैट्समैन समीर। शादाब जो ओपनिंग के रूप में आया अभी तक क्रीज पे मौजूद है। उमेर राइट मोड़ द विकेट, दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की बहुत अच्छी गेंद, बहुत क्वाड बिहाइंड की अपील। अंपायर असलम पे उसका कोई असर नहीं। असलम कारीगर जो कि बहुत ही जाने माने एक सीनियर प्लेयर है, बहुत अंपायर का अंजाम देते हैं। अंपायर का क्या पूरे यहाँ पे मैनेजमेंट में भी उनका बहुत ही अच्छा खासा दबदबा है यहाँ पे। फिर एक बार उमेर, 5 गेंदे 14 रन, राइट नंबर 2 विकेट, दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की ओ बहुत अच्छी गेंद, इस बार क्वाड बिहाइंड और आउट। DJ बैट्समैन नेम इमरान। आखिर 4 गेंदे और 14 रन की जरूरत, 4 गेंदे 14 रन। देखेंगे इमरान अपने दासगांव टीम के लिए क्या योगदान देते हैं। राइट मोड़ दौड़े शुरू, विकेटों को पार किया, फुल टच की गेंद हवा में खेलना चाहा, गेंद कट थर्ड मैन की दिशा में जा रही थी, 1 रन से संतोष करना पड़ा वहां पे अच्छी फील्डिंग स्लिप द्वारा। इस तरह टीम का बढ़ता हुआ स्कोर 41 ना 41 41। जीत के लिए 3 गेंदे और 13 रन की जरूरत, 3 गेंदे 13 रन। मैं यहाँ पे देख रहा हूँ कि जब से फैजुल्ला विकेट कीपिंग आ रहे हैं, बहुत अच्छे बॉलर भी अच्छे बॉलिंग कर रहे हैं। अभी तक उन्होंने 3 कैचेस ले चुके हैं फैजुल्ला। फिर एक बार राइट मोड़ को उमेर, दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की ओ बहुत अच्छा शॉट वहां पे खेला है, 1 रन तो ले चुके हैं। देखें दूसरा ले पाते क्या, यहाँ पे मिस फील्डिंग हो चुके हैं, यहाँ पे बहुत अच्छी बैटिंग वहां पे नेहाल द्वारा और ए रन आउट। बहुत ही अच्छी बैटिंग वहां पे नेहाल की और ए रन आउट।
अभी 2 गेंदे और 12 रन की जरूरत, 2 गेंदे 12 रन। अंपायर टाइम पास न करे यहाँ पे, 2 गेंदे 12 रन देखेंगे। राइट आर्म और 2 विकेट, दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की पटकी हुई गेंद, उतना अच्छा शॉट खेला है लेकिन वहां पे फील्डर मौजूद है स्वयं, और 1 रन से संतोष करना पड़ेगा। और यहाँ पे लगभग लाडोली टीम जीत के करीब है। 5 मिनिटाचा टाइम आहे तो जरा ना। जाहिद भाई प्लीज कॉन्टेक्ट द माइक। जाहिद भाई अंतुले राइट नंबर 2 गेंद, उमेर दौड़ने शुरू किया, विकेट पर बहुत अच्छा शॉट, बहुत अच्छा शॉट। वहां पे फील्डर मौजूद है, बहुत अच्छा वहां पे ट्राई किया। यहाँ पे दिहाल ने बहुत अच्छी ट्राई की। इस तरह लाडोली टीम ये 11 रन से जीत चुकी है। जीती हुई टीम का हम स्वागत करते हैं। फैजुल्ला देशमुख ज्यांच्या बॅट मधून जबरदस्त सिक्सर आणि बाउंड्रीज पाहायला मिळाले। फैजुल्ला देशमुख या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, तर असलम कारविनकर